प्रमाणपत्राला देवघरात ठेवलंय. आता मिळालेलं आहे ते परवाच. बाळांनो, कमळाचं झाड, कमळाचं फूल, त्याचं मार्केट मॅनेज करता वगैरे आहे ना. रेट्स डबल टेबल घेता, फूड्सचे जे असेल ते प्रोड्यूस करतं ते. मग त्याचे क्वालिटी चेक्स वगैरे कोण मॅनेज करतं की काय? म्हणजे गव्हर्नमेंट बॉडीज तुमच्याकडं क्वालिटी चेकअपसाठी येते की तुम्हीच मॅनेज करता तसं? ठीक आहे, त्या दोन गोष्टी असतील बरं का. वेल, कॉलेजची ट्रिप आहे आज है ना. सकाळी 9 वाजता बोलवलं सरांनी कॉलेजमध्ये की ट्रिप आहे म्हणून लवकर जावं लागेल कॉलेजमध्ये, या लवकर 9 वाजता. आता वाजलेत 10. आत्ता चाललो आहे कॉलेजमध्ये, पटकन जातो कॉलेजमध्ये, बाईकवर चाललो आहे कॉलेजमध्ये, पार्क करेल गाडी आणि तिथून परत ट्रिपला जातो. हां, तुम्ही टायटल वगैरे वाचाल काय ट्रिप असेल तर, तुम्ही घाईमध्ये त्यामुळे सांगत नाही आहे. ठीक आहे, आता इथून निघलो आहे ट्रिपसाठी. वेल, निघायचं आहे आता ट्रिपला, पण गेस करा 10 वाजून गेले तर फॅकल्टी आणखी आलीच नाही. पोरं येऊन थांबलेत त्या पाठीमागे तिथं है ना. आय होप दिसत असतील, हे मॅम आहेत, सॉरी हे मॅम आहेत हां. तर मुलं वगैरे सगळे येऊन थांबले तर, हां टीचर पण आलेत, फॅकल्टी पण दिसते एक है ना. हे पाठीमागं मुलं वगैरे आहेत. तर बघू आता काय आहे तर काय नाही है ना. एक्झामची चेकिंग सुरू झालेली आहे. हे आतमध्ये यायलेत आणि मी जाणार आहे बाहेर एक्झामसाठी. राईट, हे 12वीची मुलं आहेत वाटतं, त्यांचे एक्झाम्स आहेत आणि यांची एक्झाम असल्यामुळं माझं कॉलेजच्या बाहेर निघालो. क्रुझर केली की स्कॉर्पिओ केली? क्रुझर. इतका पेपरवाले झाला, पॅनी जमदार यायचं नाही. येऊ दे म्हणतील ना. गर्दी खतरनाक गर्दी आहे. ब्लॉग कॉलेजच्या माणसांनी काय गाडी केली राव, बघायची. क्रुझर आहे. स्ट्रिप. चला बसा माझ्या साईड. स्विंगम वगैरे ले लिया है, तैयारी हो चुकी है. क्या बोले? आ जाओ. क्या नाम है तुम्हारा, बोलो. सपोर्ट करो भाई. नाम क्या है तुम्हारा? मुस्तफा. क्या बोले? चलो सपोर्ट करो. आएगा आपका नाम. ओके. सो ये रहेगा, ये हमारे डिपार्टमेंट के मैम है, शायद से वो साइन करने के लिए जा रही है. मैं देखता हूँ क्या है क्या नहीं है. वेल, पहिला स्टॉप आहे. काय माहिती का म्हणून थांबलो तर, रिलॅक्स करण्यासाठी थांबलो की काय 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 म्हणजे थांबलो तिथं आहे तुळजा है ना, काय काही की तुळजाभवानी माता मंदिर आहे तिथे थांबलोत. काही जण लघवीला गेलेत, काही जण इकडे तिकडे फिरलेत. एक मामा आले बरं का इथं. मामा आल्यानंतर काय म्हणत होते आम्हाला की हे काय हे काय आहे ना, ID कार्ड का घातलं तुम्ही इथं हानतेन बिनतेन काढून ठेवा. असं घाबरलं होतं, मरणाचं खूप जास्त घाबरलं होतं. आता मोहोरीमध्ये आहेत आम्ही. मोहोरी गावाचं ठिकाण आहे, मी तुम्हाला दाखवतो. आय होप तुम्हाला दिसत असेल पाठीमागे तिची पाटी दिसते. हां, ही पाटी जी आहे, ही पाटी, ही मोहोरी नाव आहे या पाटी. हां, या पाटीवर या पाटीवर नाव आहे मोहोरी. मग मोहोरी ठिकाणी आहेत. ह्या ठिकाणी तुळजाभवानी माता मंदिर आहे. अंबराई पाथर्डीमध्ये आहेत बरोबर. ह्या हायवेवर थांबलोत. लघवीला वगैरे चाललेत लोक.
उलटाला एक जण उलटाला त्या बघा तिथं उलटाला एक जण है ना. काय लोक आहे यार, प्रवास सहन होत नाही या लोकांना. ओके बघू. हे झाडाची उंची इतकुशी आहे, त्याचं किती खाली नारळ आहेत रे त्याचे. हां ठीक आहे. सो हे फूल हे गुलाब का, आग लावते फुलाला असं, पण नाही चांगले फुल तर हे आपले शिवाजी महाराजांचं काहीतरी इथं दूध काढते हे गाईचं. कशाचं झाड आहे हे. खायला मिळतील काय? कुठं जायचं तुम्ही अगोदर मेन ठिकाणी नंतर आपण हे करू आणि मग ते आपल्या बरोबर काय एखादं केळी तोड ना भया खायला. नंतर कच्ची गंध सेंद्रिय फार्म भुग. तो एकनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग JNM. इंडस्ट्रीयल कॉर्पोरेट आहे, त्यांच्या सहचारीने कल्याणी कैलास मुरदारे या फार्मच्या प्रोपायटर आणि वितरिका आहेत. बरोबर. ऑर्गॅनिक प्रोड्यूस करतात आणि वितरणही करतात. हे जोडपं या क्षेत्रामध्ये साधारणतः 10 वर्षापासून आहे कार्यरत. ते इंडस्ट्रीमध्ये होते पूर्वीपासून आहेत. मूळचे भगूर गावचे ते इंजिनियर आहेत, त्या ग्रॅज्युएट आहे, परंतु वेगवेगळ्या ऑर्गॅनिकच्या याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. अच्छा. त्यांना आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी व्हिजिट्स केल्यात आणि आता रिसेंट त्यांना जिल्हास्तरीयवरती एक पुरस्कार मिळाला. अरे वा. आपण त्यांचा सत्कार करणारच आहोत. आता हे बाकीच्यांची ओळख आहे आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट सुप्ते मॅडम, प्रोफेसर सुप्ते मॅडम, ह्या प्रोफेसर भोसले मॅडम, ते शीतल लोकरे मॅडम, हे आमचे जाधव मामा, आणि हे सगळे विद्यार्थी दिग्विजय कोकाटे ते पण आपल्याकडे आहेत. सरांची प्राचार्य आहेत आमच्याकडे, आणि ही सगळी MSc ची आमची स्टुडंट. छान आहे, खूप छान मॅडम. पहिले शेती नॉर्मल सगळे करतात शेती. अच्छा अच्छा. तर मग त्याच्यानंतर एक लॉकडाऊन मध्ये विचार आला की आपण काहीतरी शेतीतून वेगळं करायचं. मग आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो. सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला गाईच्या शेणगोमूत्राची जास्त गरज असते. मग त्यानुसार आम्ही गोपालन ठरवलं. मग गोपालन करायचं तर देशी करायचं. मग गीर देशीचं गोपालन चालू केलं. म्हणजे फार्म घेतल्यानंतर 2च महिन्यात तो निर्णय घेऊन देशी गाई घेतल्या आणि त्याचं गोपालन चालू केलं. त्यासोबत आम्ही इथं जवळपास 350-400 नारळाची झाडं लावलेली आहेत आणि बाकीचे मिक्स फ्रूटची झाडं आहेत सगळी. अच्छा. जशी पांढरी जांभळ, वॉटर ॲपल, केशर आंबा, आंब्याचे पण 2-3 प्रकार आहेत. पांढरी जांभळा हो, म्हणजे फळं पांढरे येतात का? पांढरे फळ टेस्टला काळ्या जांभळीसारखीच लागतात. अच्छा अच्छा. विटॅमिन सगळे त्याच प्रकारचे, फक्त त्याचा कलर पांढरा येतो. आणि काळी जांभळे, त्याप्रमाणे पेरू आहे, सीताफळ आहे, आवळा आहे, चिंच आहे, फणस आहे, काजू आहे, बाकीच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत भरपूर प्रकारच्या. बरोबर. म्हणजे आपण गायांसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी वापर करू शकतो तशा वनस्पतीत आमच्याकडे. तुळशीचे 4-5 प्रकार आहेत. तुळस वगैरे का? हा, कापूर तुळस, सब्जा तुळस, सब्जा आहे, हा, काळी तुळस, राम तुळस आणि कृष्ण तुळस म्हणतात त्या. त्याप्रमाणे हळदीचे 3 प्रकार आहेत. पांढरी हळद आहे का? काळी हळद, काळी पण आहे. पांढरी म्हणजे पांढरी हळद कशाला म्हणतात की आपण याच्यासाठी वापरतो आयुर्वेदिक औषधासाठी. तिला पांढरी हळद म्हणतात. म्हणजे आंबे हळदीला आपण पांढरी हळद म्हणतो. पांढरी वेगळीच आहे, तीच असते. त्याला खोलल्यानंतर त्याचा कलर पांढरा आहे. आंबे हळदीचा कलर पिवळा नसतो.
अच्छा. तिचाही पांढराच असतो आतून कलर. आणि काळी पण आहे का? हो, काळी म्हणजे जांभळा कलर आहे का मध्ये? जांभळा हो, कलर जांभळा. त्याला काळी हळद म्हणतात. काळी. आणि पिवळी हळद जी आपण हळद खातो ती. खातो ती हळद. तर शतावरी, अश्वगंधा अशा बऱ्याच प्रकारच्या अच्छा. वनस्पती आहेत आमच्याकडं. त्याप्रमाणे आम्ही गाईच्या शेण गोमूत्रावर सगळ्या स्लरी बनवतो इथं. बरोबर. जसं की गोकृपामृत, हा जीवामृत. पंचामृत. हो, असं म्हणजे ज्या ज्या पद्धतीचं आपल्याला शेतीला ज्याला ज्याला पूरक द्यायचंय हा तशा पद्धतीने आम्ही त्या प्लॉट मध्ये हा. तशी खतं बनवतो, तयार करतो अरे वा, स्वतः छान. आणि ती देतो. फवारणीसाठी आम्ही लिंबोळी आर्क, सगळं सेंद्रिय सगळं. हो, जीवामृत गाळून, हा. गोकृपा गाळून याच्याच फवारण्या करतो. अशा प्रकारे ह्या फार्मचं काम चालतं. किती एकर आहे पूर्ण? किती हा इथं ह्या जागेवर 19 एकर आहे. अच्छा. आणि त्याच्याच बाजूला रोड जातोय, त्याच्याच बाजूला पलीकडनं 7 एकर आहे. बर. आता 27 एकरचा प्लॉट आहे. छान. बेसिकली 2021 जानेवारीपासून सुरुवात केली फार्मची. अच्छा. कन्सेप्ट इज वर्स्ट लँड इज कन्वर्टेड इंटू बेस्ट लँड. हा पहिला एक मोठं आम्ही चालू केला होता. ठीक आहे. आमच्या गावातली सगळ्यात वर्स्ट लँड जी आहे ती आपण इथं बसलेली होती. हो का? हा, अरे वा. घराच्या बाजूलाच आमचं लहानचं मोठं आम्ही इथं झालेलं आहे. अच्छा. त्यामुळे शाळेत जाताना ज्यावेळेस हा. बघितलं की ह्या जागी मागच्या 30 किंवा 40 वर्षामध्ये कधीच कुठलं कोणी काही पीक घेतलेलं नव्हतं. हा हा ती अशी जमीन होती जी आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी परचेस डेट वॉज अगेन्स्ट एन्व्हायरमेंट डेअरिंग केली जमीन. की म्हणजे मागच्या 30-35 वर्षात कोणी काही तिथं पीक घेतलं नव्हतं 1 रुपयाचाही. हा. ती जमीन घेऊन तिला उपजाऊ करून आम्हाला पुढे त्याच्यावरती फार्मिंग करायचं. अच्छा. हा मोठं घेऊन मी सुरुवात केली होती. घ्यायचं कारणही असं होतं की ह्या जमीन आतापर्यंत कुठलंच केमिकल फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड झालेलं नव्हतं. आणि हे एक आमचं थॉट होतं की ठीक आहे, आजपर्यंत कमीत कमी याची फर्टिलिटी काय असेल हे माहीत नव्हतं, पण हे शुअर होतं की याच्यामध्ये आतापर्यंत कुठले पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स यूज झालेले नाही आहेत. त्यामुळे याच्यानंतर आपण जर चालू केलं तर त्याला फर्टिलाइज करून आणि ॲटलिस्ट रेसिड्यू फ्री म्हणतो आपण, डे 1 पासून त्याला आपण म्हणू शकतो की आपण आपल्या जमीन जे काही पीक होतं हे रेसिड्यू फ्री आहे. रेसिड्यू. आणि ते तिथनं सुरुवात केली होती. जसं मॅडमनी सांगितलं, हा. मग सगळ्या ऑर्गॅनिक फार्मिंग प्रॅक्टिसेस जे आहेत डे 1 पासून सुरुवात केली. हा. आजपर्यंत कुठलंही 1 रुपयाचंही केमिकल फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड आम्ही आणलेलं नाही आहे. हा. खूप वेळेस आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये ते पिकाचे नुकसान झालेत, हा. अक्षरशः झिरोही झालेत. हा हा हा. पण मोठं एकच होता की करायचं फक्त 100% ऑर्गॅनिकच करायचं आहे, कुठलंही नाही करायचं. आणि समूह कन्सिस्टंटली टाकत एक 5 वर्षामध्ये त्याचं जर चांगली चित्र तुम्हाला साईडला गेल्यानंतर दिसेल बाकी जमीन कशी होती. काही आसपास जमीन आहे थोडं बघण्यासाठी. हा. तर त्यामधून आज आपण इथपर्यंत कन्वर्ट केलेलं आहे. 5 वर्षातलं मागचं टोटल डेव्हलपमेंट आहे. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक आहे, जे शेतकरी करतात ते आपण पिकवतो आणि कुठंतरी मार्केटला नेऊन विकतो, जो काय भाव आहे. तर सगळ्यात तो एक अनुभव घेतला मी पहिल्या 2-3 वर्षीमध्ये. एकदा मार्केटला गेलो होतो. इथलं आमची एक उदाहरण म्हणून सांगतो, 2 कॅरेट टोमॅटो विकायला घेऊन गेलो होतो. मी बाजूला बसलो, 2-4 लोक व्यापारी येतात, ते त्याचा भाव ठरवतात. हा 2 रुपये किलो सांगतो, तो 3 रुपये किलो सांगतो, तो म्हणतो 2.5 रुपये किलो द्या. तिथे 2 कॅरेट टोमॅटो रिटर्न घेऊन आलो, खायला टाकले इथं. पण त्या दिवशी ठरवलं होतं मार्केटला परत जाणार नाही. ठीक आहे. आणि फ्रॉम दॅट डे एक तर मार्केटला आम्ही गेलोच नाही, परंतु आम्ही आमचं स्वतःच मार्केट उभा केलं. अच्छा अच्छा. त्यासाठी आज बरीच मोठी चेन आहे समजा जे डेव्हलप केलेली आहे. पण आज कंडिशन अशी आहे की आम्ही जे काही पिकवतो ते आम्हाला डिमांड नाही आहे. आणि दॅट टू इन आवर रेट. म्हणजे आमचे रेट आम्ही ठरवतोय. ठीक आहे, आमचे रेट समोरचा व्यापारी येऊन सेटल करत नाही. आम्ही ठरवलेल्या रेटनी आम्हाला आमच्याकडे नंबर लागलेले आहेत. हा, दॅट इज द शुअरिटी ऑफ दी कमी आपण जे पिकवतोय दॅट इज इन प्युअर फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे आहे ते आपण पिकवतोय मार्केटमध्ये सप्लाय करतात. त्याचे रेट वेगळे आहेत का ऑर्गॅनिक? अगदी मोर दॅन डबल टेबल आहेत मार्केटपेक्षा. फिक्स असतात, 1 वर्षासाठी ते फिक्स केलेले हो ना. म्हणजे होतं एफर्ट घेतले की कुठेतरी सक्सेस होतं. हा, कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावं लागते. कन्सिस्टन्सी. आणि एक 2 हे जे बेसिकली तुम्ही जे ठरवतात तिथपर्यंत जाऊपर्यंत तुम्हाला म्हणजे थांबणार नाही. हो नाही थांबा. म्हणजे अशी बरेच अडीअडचणी येत राहतात. येणारच येणार. हा, पण त्या अडीअडचणी मात करून तुम्हाला जिथं तुमचं एम जे आहे एम साध्यकरणपर्यंत होईपर्यंत तुम्हाला कन्सिस्टंटली तिथं काम करणं एफर्ट टाकण्यात. आणि आता एक ॲज अ बिंग शॉर्ट टर्म लॉंग टर्म मध्ये आम्ही जे काय ठरवलेलं आता तर सगळ्यात महत्त्वाचं देशी गोपालन. म्हणजे देशी गोपालन सुरुवात आम्ही छोट्या लेवलवरती सुरुवात केली होती मागच्या 4-5 वर्षाखाली. ज्यावेळेस सुरुवात 1 गाय नंतर 5 गाया अशा घेऊन एक 6-8 गायामध्ये सुरुवात केली होती. जे की आता ह्या वर्षी आम्ही ऑलमोस्ट 200 अडल्ट म्हणजे 200 गाय अकाउंटेड होतील एवढं मोठं एक शेड आता ऑलरेडी आम्ही कष्ट केलंय. तुम्हाला ते बघायला भेटेल. तिथे गाय आता आमच्या गेलेल्या आहेत. सर्वसाधारण छोट्या मोठ्या आमच्याकडे टोटल 40 ज्या देशी गोवंश आहे सध्या. आणि जे की आम्हाला कम्प्लिटली मिनिमम 200 अडल्ट इंटू 3 करा तुम्ही तर त्यावेळेस 600 काउंट
अकोमोडेट करू एवढी आम्ही त्याची सोय केलेली आहे पुढं आणि त्याच्याप्रमाणे त्याचं प्लॅन केलेलं आहे. इन फ्युचर्स जर आमच्या फार्ममधनं काय करत जाईल तर आम्हाला देशी गायांची प्रोडक्ट म्हणजे दुधाचे प्रोडक्ट्स जे रॉ न जातात त्याचे फिनिश प्रोडक्टच डायरेक्टली आम्ही आमच्या ब्रँड देशी गाईचं दूध फारच महाग आहे ना. 3,000 रुपये तेच म्हटलं ना, ते भाव खूप आहे. एक तर म्हणजे प्युअर भेटत नाही आणि असेल तर आणि वेटिंगवर असतो तो. वेटिंगवर असणारच आहे कारण ते औषधीच आहे. आणि आम्ही त्यांना जे त्यांची पेंड बांधतात हा. की बाहेर जशी चटकी पेंड घेऊन येतात किंवा पशुखाद्य घेऊन येतात ते लावतात. तसं नाही, आम्ही स्वतः आमची पेंड बनवतो. तुम्ही बनवतो? हो, आम्ही स्वतः त्यात शतावरी, अश्वगंधा, शेवग्याचा पाला, जिरे, ओवा असे 27-28 प्रकारचे औषध त्यामुळे त्यांना जास्तच पौष्टिक. त्यात आमच्या तुपात असतात. त्या मानाने आम्ही आता सध्या रेट कमी ठेवलेला आहे कारण की त्याच्यावर मार्केटिंग आम्ही केली नाही अजून. बरोबर. रेट तुम्हीच ठरवले? हो, आम्हीच ठरवतो. पण सध्या 3,000 रुपये रेग्युलर जो रेट आहे तोच ठेवलेला आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे आमचा जो हा गोठा आहे तो येत्या 3 वर्षात म्हणजे भारतातला 2 नंबरचा असू शकतो. अच्छा. पहिला नाही सांगू शकतो. ऑर्गॅनिक मिल्क सर्टिफाईड मिल्कचा गोठा असू शकतो. ऍक्च्युली ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स तुम्हाला हे जे मिळतील व्हेजिटेबल्स मिळतील किंवा तुमचे ग्रेन्स पल्सेस बाकी सगळे मिळतील. हो का? पण तुम्हाला ऑर्गॅनिक सर्टिफाईड मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट जे आहेत ते ते असतील नाही. तर फार रेअरली असेल कुठे असतील तर. आमच्या ऐकण्यात फक्त अमूलचा एकच आहे पण त्याचं एकही प्रोडक्ट आपल्या भारतात विकलं जात नाही. नाही ना? 100% export. बाकीचं तर कोणतं ऐकलं नाही आम्ही. अमूलचा ऐकलाय. अच्छा. त्याच्यामुळं मी तेवढं म्हणू शकते की पहिलाच असेल हा तुमचा. पहिला असेल. पण पहिला नाही म्हटले, मी दुसरा म्हटले कारण की- महाराष्ट्रातला पहिला असेल तर अमूल हा गुजरातमध्ये आहे. शकतो. पण हे नाही जास्त माहिती नाही. नाही काय आपल्या होतंय भारतात ते प्रोडक्ट विकलेच जात नाही का? नाही. अमूलचे ते प्रोडक्ट सगळे बाहेर जातात. बरं, तुमच्या फार्मिंगच्या विषयी एक क्वेश्चन आहे की तुम्ही स्वतःचं मार्केट मॅनेज करता वगैरे आहे ना, रेट्स डबल टेबल घेता, फूड्सचे जे असेल ते प्रोड्यूस करता ते, मग त्याचे क्वालिटी चेक्स वगैरे कोण मॅनेज करतं की काय म्हणजे गव्हर्नमेंट बॉडीज तुमच्याकडं क्वालिटी चेकअपसाठी येते की तुम्हीच मॅनेज करता तसं? ठीक आहे. त्या 2 गोष्टी असतात बरं का, जे की ह्या वर्षीपासून सुरुवात केली. ह्या वर्षी केव्हीके करणार तुम्ही कारण त्याच्यानंतर केव्हीला व्हिजिट करणार तुम्हाला तिथं मुदगंधा फार्मवर विचारलं तुम्हाला ते सर्व सांगतील असते. तर केव्हीकेनीच आमचे ह्या वर्षीचे प्रोडक्ट सर्टिफिकेशन जे असतात ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनसाठी आमची इथं येऊन व्हिजिट करून ते गव्हर्नमेंट बॉडीज हे करून गेल्यात आणि ते आम्हाला सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करतील हे. आणि आत्तापर्यंत आम्ही जे प्रॅक्टिस फॉलो करतो आम्ही कुठले सर्टिफिकेशन करत नव्हतो पण आम्ही आत्तापर्यंत जे करत होतो आम्ही आमच्या ट्रस्टवरती लोकांना देतोय आणि जे ट्रस्टवरती लोक आहेत ज्यांना खरोखर माहिती आहे ज्या लोकांनी ते व्हिजिट केली किंवा त्यांनी पाहिलं आहे असेच लोक जे कस्टमर्स जॉईन झाले आहेत आणि तेच ॲज अ माउथ पब्लिसिटी लोक करत आहेत आणि त्याप्रमाणे होतं. सस्टेनेबल आहे सगळं तुम्ही जे करताय 29मध्ये? गोईंग फॉरवर्ड्स आता पुढच्या वर्षीपासून आमचा हे पूर्ण जो फार्म आहे तोही आम्ही ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करून घेतो. ऑलरेडी त्याच्यावरती पण पुढचे स्टेप्स येतात ते काम चालू केलं आहे. आणि तेवढे प्रोडक्ट निघणार. आता पहिले 5 वर्ष आम्ही समजा पडीक जमीन घेतली जी नापीक होती ती तर आपण म्हणू शकत नाही की सस्टेनेबल लगेच चालू होईल म्हणून. आपल्याला काहीतरी वेळ द्यावा लागतो कोणतेही चालू केल्यानंतर. तसं आम्ही आमचा 5 वर्षाचा वेळ दिलेला आहे. आमचं ते 5 वर्ष पूर्ण झालेत आता या गोष्टीला. आणि इथून पुढे जर समजा आम्ही विचार केला की डिसेंबर अखेरपर्यंत आम्ही त्या स्टेजला पोहोचणार आहे म्हणजे तोही विचार केला. ज्यावेळेस आमच्याकडे ऑर्गॅनिक सर्टिफाईड येईल त्यावेळेस त्याचे रेट याच्याही पेक्षा वेगळे असतात की जे फक्त आम्ही आमच्या याच्यातून ठरवलेले रेट आहेत. पण ज्यावेळेस सर्टिफाईड होतात या सगळ्या गोष्टी तर त्यावेळेस त्याचे रेट आणखी वाढतात. कारण की आम्ही जो सोनामोती गहू पिकवतो किंवा बन्सी गहू पिकवतो केव्हीकेने सुद्धा आमच्या इथून बियाणं नेले ह्या वर्षी लागवडीसाठी तुम्हाला तिथं पाहायला भेटेल तो पण गहू. तर त्या गव्हाचे रेट जवळपास किलोला 120 रुपयाने आम्ही सध्या विकतोय पण त्याचे रेट आहेत 250 रुपये किलो. म्हणजे त्याचा जो सर्टिफाईडला रेट आहे आणि सीड म्हणून जास्तच रेट असेल मग. आणि सीड म्हणून तर त्याचं जास्तच आहे पण खाण्यासाठी म्हणून आम्ही जो विकतो सध्या तो 120 रुपये किलोने विकतोय. पण त्याच्याही पेक्षा जर तो सर्टिफाईड झाला तर त्याचा 250 रुपये किलो कमी रेट होईल. कारण की जे ग्लुटेन फ्री म्हणतो आपण ग्लुटेन फ्री तो गहू या. सोनामोती हा जो आहे ना हडपकालीन गहू आहे. हडपाकाली सगळ्यात जुन्या जे बियाणे आहेत दोन्ही गहू आमच्याकडे. तुम्हाला ते कुठून मिळाली व्हरायटी? आमच्या त्या ग्रुपवर अशा व्हरायटीज येतात. अच्छा. ज्या जुन्या असतात त्या. प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्ट
घेऊन येतात. मग त्यावेळेस आम्ही तिथनं बियाणं करतो. आता आम्ही जवळपास 4 वर्ष पूर्ण झाली आम्ही ते बियाणं करतो. म्हणजे आमचं बियाणं आता पूर्ण ऑर्गॅनिक झाले. जसं की आपण म्हणतो 3 वर्ष आपल्याला ते बियाणं आपल्याजवळ उपजाऊ करावं लागतं आणि तुम्ही त्याला तशा प्रोसिजर कराव्या लागतात तुमच्या भाषेत. जसं रिप्रोडक्शन ज्यावेळेस आपण करू Reproduction समजा, म्हणजे करतो. आज जर समजा मार्केटमधलं जर तुम्ही बियाणं घेतलं सपोज डायरेक्टली शॉपमधनं, तर त्यावरती नाही म्हटलं तुम्ही केमिकल ट्रीट असतात ते, ठीक आहे. आणि ते केमिकल ट्रीट जर आपण लगेच इमिजिएटली काढलं, पुढच्या वर्षी आपण जर म्हटलं की आमची इथनं पिकलेलं आहे पण ते सर्टिफाईड आहे कांड होऊ शकत नाही, ते ज्यावेळेस आपण आता हे आलं असं त्याला 3 वर्ष आपण कंटिन्युअसली फर्टिलाइज करून आपल्याकडे तयार करू, तर ॲटलीस्ट 3rd इयरला नंतर ते रेसिड फ्री किंवा 100% ऑर्गॅनिक आहे हे आपण क्लेम करू शकतो. असं आमचं आता ह्या वर्षी 4थं वर्ष झालंय, 5व्या वर्षाचा टर्म येईल आता पुढची. सर्टिफिकेशन प्रोसेस लेंदी असते. हा तिथे वेळ लागतो त्या गोष्टीला. आणि कसं होतं त्यांचे नॉर्म्स ठरलेले आहेत. ठरलेले. ते काय विचारतात, बाजूचे शेतकऱ्यात जातात, त्याला आपण कंट्रोल नाही करू हो, शकत. तर control आजच्या मध्येच डेटला पाहिजे. ते काम गव्हर्नमेंटचं आहे. समजा जर इथं तुम्हाला ऑर्गॅनिक हे गाव करायचंय तर तुम्हाला त्यांना कंट्रोल करणे, त्यांचे भाव करणे. म्हणजे प्रत्येकाचं विचारसरणी काय असते जेव्हा आपण या गोष्टीसाठी जातो तेव्हा, की तुम्ही बाजूवाल्याला काय सांगतात, त्याला नाही काही सांगू शकत. पण आम्ही आमच्या बाजूने तार कंपाऊंड केलं, त्याच्या साईडनी झाडं लावली आहेत, म्हणजे जे काय बाहेर प्रॉपर डिस्टन्स पाहिजे. हा, तर त्यांचं ते हवा आमच्याकडे डायरेक्ट नाही होती. तेच महत्वाचं आहे. अबिली तुम्हाला वाटतं ह्या वर्षी पण तुमच्याकडे ऑर्गॅनिक सबजेक्ट किंवा हे पण चालू झालं ना? हो, स्किलमध्ये आहे ना आमच्याकडे. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून. हा, ऑर्गॅनिक फार्मिंग विदाउट पेस्टिसाइड 100% पेस्ट कंट्रोल होते का? 100% कंट्रोल होत नाही बरं का, पण ऑर्गॅनिक फार्मिंग प्रॅक्टिसेसमध्ये नॉर्मली त्याला प्रिव्हेन्शनवरती जास्त काम केलं जातं. खूप वेळेस असं होतं का जर डिटेक्शन्स किंवा नंतर पोस्ट ॲक्शन जर गेले का तो बऱ्यापैकी 100% लॉसेस कन्सिडर करा. आणि त्यासाठी प्रिव्हेन्शनवरती केलं जातं. प्रिव्हेन्शनवरती जास्त करून आपण एक तर दशपर्णी करतो, दुसरं ताक आणि कॉपर त्याच्यापासून आपण बुरशीनाशक बनवतो, तिसरं येतं आपलं लिंबाचा पाला त्यावर लिंबोळी अर्क येतं. अशा काही गोष्टी येतात त्या आपण रेग्युलरली हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून यूज करतो. प्रोडक्शनमध्ये काय फरक पडतो? याच्यामध्ये काय होतं, कुठलीही जमीन जर त्यावेळेस तुम्ही केमिकल टू ऑर्गॅनिक्सकडे घेऊन जाताल तर त्यावेळेस त्याचा ग्राफ जो असेल तो पहिले इनिशियल काही दिवस डिवाइड झाला असेल, ठीक आहे. तर सर्वसाधारण सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गॅनिक फार्मिंगचा मेन गाभा जो आहे तो तुमचा मातीचा सेंद्रिय कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन. आणि जोपर्यंत ऑर्गॅनिक कार्बन हा ॲटलिस्ट 0.8च्या वरती नाही आहे तर तोपर्यंत ती जमीन एक प्रॉपरली फर्टाईल लँड म्हणून किंवा फर्टाईल म्हणून आपण हे अजूम करू शकत नाही, किंवा तेवढं त्याच्यामध्ये हे पण येत नाही, क्रॉप पण येत नाही. तर सगळ्यात मेनली की आपल्याला त्याचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी, सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी त्यासाठी आपल्याला सेंद्रिय घटक जे म्हणतो आपण, बाकी ऑर्गॅनिक कंपोस्ट ती आपल्या जमिनीमध्ये ॲड करावं लागतं कंटिन्युअसली. सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये ते ह्युमस आणि ऑर्गॅनिक जो कार्बन, ह्या 2 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कुठल्याही शेतीमध्ये, म्हणजे ऑर्गॅनिक असो किंवा नॉन ऑर्गॅनिक असो. ज्या शेतीमध्ये तुमचा ऑर्गॅनिक कंटेंट हा 1% मोर दॅन 1% आहे आणि ह्युमस पण सर्वसाधारण नियरली मला वाटतं पर्सेंटेज एक्झॅक्टली मला नाही सांगता येतं, पण ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन्स मोर दॅन 1% जे काउंट करतात तर त्या जमिनीतले उत्पन्न तुम्ही केमिकल करा किंवा ऑर्गॅनिक करा 100% बाकी जमिनीपेक्षा ऑलमोस्ट डबल असेल. थोडी लॉंग प्रोसेस. हां, लॉंग प्रोसेस काय राहिलं की आजपर्यंत आपण केमिकल फर्टिलाइज करून जमिनीतले ऑर्गॅनिक करून सेंद्रिय करून म्हणतो किंवा ऑर्गॅनिक कंटेंट आपण ऑलमोस्ट झिरोच केलेलं आहे. कुठलीही चांगली जमीन हे करा तुम्हाला 0.2, 0.3, 0.4, 0.5 आसपास ह्याच्या आसपास तुम्हाला आम्ही 4 वर्षानंतर मागच्या वर्षी जमीन चेक केली, आम्हाला 1.02 भेटला. एका प्लॉटला तो भेटला, एका प्लॉटला 0.8 भेटला. आणि ही जर कदाचित जमीन आमची पहिली जर फर्टाईल असली, सांगते बेटर जमीन असली तर नक्कीच आमच्या बेटर राहिलं. तर ही एकदम पूर्ण चुनखड डेड जमीन होती, त्यामुळे आम्हाला एवढं स्ट्रगल करावं लागलं. ॲब्सोल्युटली. पण मग यांच्या पिकांची जी टेस्ट आहे, समजा भाज्यांची असू दे किंवा धान्यांची असू दे, ही टेस्ट तुम्हाला नॉर्मल भाज्यात नाही मिळत. म्हणजे आमचे कस्टमरचे रिव्ह्यू सांगतो गावरान हेल्थ बेनिफिट सोबत. हा, ते तर आहेच, Cancer पण वगैरे. त्यांना टेस्ट मध्ये पण खूप फरक झाला. कंटेंट मध्ये पण असणार. भेंडी तर जे मुलं खात नव्हते ते हा. तशी कधी खायला लागले. टोमॅटो झालं, टोमॅटो आणि 3 आठवडे बाहेर टोमॅटो खराब नाही. आणि सुरुवात करताना आम्ही जे ऑर्गॅनिक प्रॅक्टिस फॉलो केलं होतं, म्हणजे हे केलं होतं पद्मश्री सुभाष पाळेकर, कारण तुम्ही नाव ऐकलं हो. असेल.
ॲज गुरु म्हणून आम्ही सपोज त्यांना फॉलो करायला चालू केलं. ठीक आहे. कारण सगळ्यात मला सुरुवात करत म्हटलं तर कोणाला तुम्हाला कुठला तरी एक आयडिया पण पाहिजे हो काय करायचं काय नाही. तर त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण ऑलरेडी ऑर्गॅनिक फार्मिंग पूर्ण घातलेलं हो आहे. ऐकलंय. ठीक आहे. तर स्वतःही मला वाटतं ते ॲग्रिकल्चर मास्टर डिग्री येतं आणि प्लस त्यांना आता पूर्ण हे करून गव्हर्नमेंटने पण सपोर्ट केले त्यांना. पद्मश्रीने त्यांनी अवॉर्ड केलं होतं यासाठी. तर त्यांचे 4 तत्व त्यांनी सांगितलं होते बेसिकली. जीवामृत, जीवामृत, आच्छादन आणि वापसा हे 4 तत्व त्यांनी सांगितले बेसिकली. म्हणजे जर फर्टिलायझरचं कुठलं वापरायचं असेल समज तुम्हाला लिक्विड फर्टिलायझरमध्ये जीवामृत झालं जे की देशी गायच्या शेण गोमूत्रापासून तयार होतं. घनजीवामृत गायच्या शेणापासून आपण ज्या खत म्हणतो शेणखत बेसिकली ते प्रक्रिया करून घनजीवामृत होतं. तिसरं कंडिशन म्हणतो आपण आच्छादन. आच्छादन म्हणजे तुम्ही मल्चिंग. ते पॉलिथिन पॉलिथिन नका वापरू तुम्ही बायोमल्चिंग वापरा. म्हणजे बायोडिग्रेडेबल जे मटेरियल असेल तुमचं ते वापरा. त्याने ते आयदर मल्चिंग पण होईल आणि तिसरी गोष्ट ते हळूहळू नंतर तेच तुम्हाला कंपोस्ट होऊन तुम्हाला त्याचं हे होऊन जातं. आणि चौथं समजा वापसा. वापसा म्हणजे काय पाण्याचा वापर जेवढा पिकाला गरज आहे तेवढं द्या. खूप सारा फ्रेंडने खूप जास्त देऊ नका. कारण हे सगळ्या गोष्टी असताना आता तुम्ही सगळे ह्या फील्डचे लोक आहेत. मायक्रोबायोलॉजी तुम्हाला सगळ्यांना नोन आहे सगळे. हे जे काय जमीन आतमध्ये जे काय काम होतं हे सगळं मायक्रोबायोलॉजी. मग हे मायक्रोब्सला जर समजा तुम्ही प्रॉपरली एन्व्हायरमेंट जर दिलं समजा त्याला दिलं लागणारं खाद्य दिलं तर त्यांची ग्रोथ चांगली होईल. आणि त्यांची ग्रोथ चांगली झाली तर परिणामी त्याचं ह्युमस कंटेंट वाढणार आहे. ऑर्गॅनिक कार्बन वाढेल आणि त्याच्यानंतर जमिनीतली हवा खेळती राहील आणि बाकी जे म्हणतो जमीन उपजाऊ होईल आणि तुम्हाला रिझल्ट चांगले. हे 4 तत्वावरती काम होतं बेसिकली. कुठे जर गेलं तर प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. अल्टिमेटली ह्या 4च गोष्टीवरती प्रत्येक गोष्ट येऊन थांबा. गव्हर्नमेंट काय मदत वगैरे होत असेल नसतं. सबसिडीज लाईक ऑर्गॅनिक सबसिडीज असतात ना वाटतं. आमचा फॉर्च्युनेट कारण फॉर्च्युनेट आतापर्यंत 2 वेळेस इथं सगळा पुरी येऊन गेला. ज्या भागात पूर्ण आला अशा लोकांना मदत भेटली पण अनफॉर्च्युनेटली आमच्यापर्यंत काही पोहोचली नाही ती कसं. त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंटचा विचार न करता आमची काही गोष्ट आम्ही ध्येय धरले होते ते साध्य करण्यासाठी कंटिन्युअसली काम करतायचं. सर गव्हर्नमेंट सपोर्ट करते ना ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी. 100% करतात. करते मग आता यावर्षी केवीकेने Grant वगैरे देतात. ऑर्गॅनिक सर्टिफाईडसाठी निवडलेले आहे. म्हणजे त्यांचं चालू झाले आता. जेव्हा आम्ही 4 वर्ष तर काही कुठं बाहेर हे नाही केलं कारण की आम्ही आमचा माल पिकवायचो आणि तिकडे घेऊन जायचो पुण्याला मार्केटला. पुण्याला आहे. पण आता त्यांना समजलं की इथं काहीतरी वेगळं चालू आहे. तर आता स्वतः अध्यक्ष वगैरे सगळे येऊन जात आहेत तिथं पाहत आहेत. मग आता त्यांच्या पद्धतीने त्यांना काय सपोर्ट करता येईल ते त्यांनी चालू केलेलं आहे. सगळ्यात मोठं आम्हाला गव्हर्नमेंटचा सपोर्ट ह्या वर्षी हा मिळाला. जिल्ह्यात आणि राज्यात रिकग्नायझेशन मिळालं. रेकग्नेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस रिकग्नायझेशन मिळतं ना त्यावेळेस आणखीन आपला सपोर्ट आणि स्पीड जो आहे डबल ट्रिपल झाला. कारण काय शाबासकीची थाप जी असते आपण पाठीवरती आली का त्यानंतर वाटतं मॉडेल. तर म्हणजे त्याचं जसं सरांनी सांगितलं की ह्या वर्षीचा जिल्हास्तरीय आता हे नगरला हे झालं होतं आपला सेंद्रिय कृषी प्रदर्शन. आता आपलं कृषी प्रदर्शन काय नाव कृषी आहे ना कृषी पर्व 2026. तर त्यातले समजा जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्याने एक शेतकरी त्यांनी निवडला होता. तसं आमच्या शेवगा तालुक्यानं मॅडमची निवड केली होती. त्यासाठी ते अवॉर्ड केलं. नंबर 2 ह्या वर्षी जिजामाता राष्ट्रीय कृषी भूषण अवॉर्ड जो आहे जो बेसिकली जे राज्यस्तरीय आहे तर त्या ठिकाणी सुद्धा फायनलिस्ट मध्ये आम्ही आहोत. फायनलिस्ट आहेत. आता फायनल 2 कॅन्डिडेट पैकी आता कोण होईल फायनल माहिती नाही पण फायनलिस्ट पर्यंत पोहोचलो आम्ही. आमच्या विभागातून पुढे गेलेलो इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. पहिला अवॉर्ड कोणता होता आता अगोदरचं सांगितलेला? कृषी पर्वाचा कृषी पर्वामध्ये सेंद्रिय शेती आणि खोपालसाठी. तुमचं काही बुकलेट आहे का? मी तुम्हाला ना हे देतो शेअर करतो त्याच्यामध्ये. PDF बनवलेलं. हा चालेल चालेल. आणि आता आकाशवाणीचा कालच एक भेटलाय परत एक अवॉर्ड भेटला. शेतकरी सन्मान सोहळा जो होता अच्छा. हा, तर त्यातनं शोभा म्हणणं परत काल बोललं होतं. काल तिथे एक सन्मानित केलं होतं आकाशवाणी म्हणणं नगरला. आणि सोलापूरचा लोकमंगल प्रतिष्ठान हा, आहे हा. त्यांचाही राज्यस्तरीय यावर्षी पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालं. त्यांनी डिक्लेअर केलं म्हणजे झालेले आता त्यांचे डिटेल येतील. आणि इथलं केलं आपल्या याचं ते पण फाउंडेशन फाउंडेशनचा पण डिक्लेअर झालेला आहे तो. पण आता हे इलेक्शन चालू आहे सध्या त्याच्यामुळे पुरस्कार थांबले. ते झाल्यानंतर मॅडम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी समजा आम्ही काय जे ऑर्गॅनिक प्रॅक्टिस फॉलो करतो किंवा फार्मिंगमध्ये काय करतो प्रत्येक ठिकाणी प्रॅक्टिकल दाखव दिलं. हो हो. तर तिथं तुमचे जे प्रश्न असेल सपोज हा. तुम्ही हे करू शकता सांगू शकता विचारू शकता. चांगलं आहे.
मॉडेल विद्यार्थ्यांना वगैरे बघायला ते स्वतः करू शकतात या आपण try मॉडेलमध्ये करू आणखी एक शकतो. गोष्ट सांगायचं विसरलो की आमचं इंटिग्रेटेड फार्मिंग मॉडेल आहे. बघा integrate. हा हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त एकच घेऊन नाही चालत. हो तर आम्हाला इंटिग्रेटेड तर पूर्ण जे असेल छान. ते इंटिग्रेटेड फार्मिंग मॉडेल त्या पद्धतीने डेव्हलप केलं गेलं. सर एखाद्याला सपोज स्मॉल स्केलवर करायचं असेल, सपोज आता स्टुडंट आहेत, आता तुम्ही त्यांना मोटिवेट केलं सपोज त्यांना, तर किती स्मॉल स्केलवर पण किती स्मॉल स्केलवर करू शकतो असं? नॉर्मली असं व्हायला पाहिजे, जर सर्व जी काही शेती आहे आपल्याकडे, मी एकच म्हणण्यापेक्षा मी पर्सेंटेज पण सांगतो थोडं. लेटचे 4 एकर जमीन आहे, तर त्याचं त्यांनी पहिले 4 भाग करा. ठीक आहे, कारण काय तो खूप जेव्हा शेतकरी असतो ना, तर त्याचं रुटीन जे असेल, जो एक्सपेन्स किंवा खर्च तो त्या शेतीवरती डिपेंड असतो. म्हणजे त्यांना उत्पन्न येणार आहे आणि त्यातनंच आपलं जे बजेटिंग आपण त्यात करत आहोत. आणि अगदी मग सुरुवातीला असा काहीतरी वेगळा प्रयत्न करायला गेला आणि तो कोलॅप्स झाला, तर त्याचं रुटीन मग कोलॅप्स होतं. तर अशा केसमध्ये असा एक मायक्रो प्लॅन केला पाहिजे की 4 वर्षाचा प्लॅन असला पाहिजे तो. ठीक आहे. नंबर 1 पहिले 1 एकर जमीन घ्या. 1 एकर आपण जे सांगतो त्या ट्रायल्स करा. जरी फेल झालं तर तुमचे 25% फेल जाईल, 25% 50% उत्पन्न जर फेल झालं सपोज, तर ओव्हरऑल 10 ते 12% तुमचा एक नेट इम्पॅक्ट तुम्हाला टोटल तुमच्या उत्पन्नावरती, जो की मेजर नसणार. आणि जर सक्सेस झालं तर तो कॉन्फिडन्स वाढून तुम्हाला पुढच्या वर्षी डबल वरती जाऊ शकता. करू शकतो. तर सुरुवात तुम्ही 1 एकरापासून किंवा 25% तुमचं जे काही क्षेत्र आहे त्यापासून करा. थोडक्यात क्षेत्र कमी राहील आणि तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकता, बेटरमध्ये काम करू शकता. आणि त्याचे रिझल्ट बघून तुम्ही ग्रॅज्युअली असेल इयर ऑन इयर वाढू शकता. 3 वर्ष किंवा 4थ्या वर्षी तुम्ही 100% तुम्ही तिथपर्यंत जाता. म्हणजे 3 वर्षानंतर पहिल्या एकरात जमीन घेतली असेल सुरुवातीची, ती पूर्ण तुमची 100% ऑर्गॅनिक झाली असेल, त्याचे रिझल्ट तुम्हाला पूर्ण यायला चालू झाले असेल. दुसरा वेळ पार्शियल करत करत 4थ्या वर्षी ज्यावेळेस पोहोचाल तर त्यावेळेस तुमचं पाठीमागचं उत्पन्नही तुमचं इक्वल येईल. म्हणजे पहिल्या वर्षी झालेलं शेडबॅक दुसऱ्या वर्षी कुठेतरी वाढत जाईल. 3 वर्षानंतर सिच्युएशन अशी येईल की तुमची आता 3 वर्षापूर्वी जे मी उत्पन्न घेत होते त्यापेक्षा उत्पन्नही वाढलं असणार आहे, त्याचा रेटही वाढला असेल, इन्कमही वाढला असणार आहे. अशा पद्धतीने जायला पाहिजे. क्वालिटीमध्ये पण डिफरन्स राहील ना, ते महत्वाचं आहे. याच्यामध्ये किपिंग क्वालिटी खूप चांगली राहते. नॉर्मली आमच्या इथल्या ज्या आपण कांदा आणि लसूण करतो, तर सर्वसाधारण ह्या वर्षी केलेला कांदा पुढच्या वर्षी म्हणजे आतापर्यंत म्हणतो अजूनही आपला मागचाच कांदा आतापर्यंत खात होतो मी. म्हणजे मागचाच आहे लसूणही खात होतो, म्हणजे खराब नाही निघत. लावूपर्यंत किंवा लावल्यानंतर तो येऊपर्यंत आपला लसूण खराब नाही होत. स्मेल त्याचा जास्त, तो तर आहे. टेस्ट वगैरे. गावरान लसूण बियाणं सगळे गावरान ठेवलेले. आणि बीज बँक स्वतःचीच तयार केलेली, जे आहे का? बियाणं थोडे 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 वाढवून तेच परत करतो. आणि त्याप्रमाणे रोपवाटिका पण केली छोट्या लेवलवर. आपल्याला जी जी पाहिजे ती रोप आम्ही ते आवश्यकच आहे. तयार करतो. हो. म्हणजे त्याची सुरुवातच आता बियाणांपासून केली. पुढे रोप आपली तयार करायची, आपणच लावायची. प्रत्येक गोष्टीचं बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन या 2 गोष्टी काम करतो. आणि सगळं करत असताना काय होतं, थोडंसं आम्ही औद्योगिक क्षेत्रात आहे, हे प्लॅनिंग मायक्रो प्लॅनिंग किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या कल्पना आहे तर तेच प्रत्येक ठिकाणी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतात. सपोर्टिंग आहे ना ते. सर आता राज्यामध्ये दुसरे जे शेतकरी ते पण आता ऑर्गॅनिक शेती करू इच्छिते, त्या अशा शेतकऱ्यांना तुम्ही लीड करू इच्छिता का? म्हणजे गायडन्स हो वगैरे. नक्कीच. काय होतं माहिती का, ज्या ज्यावेळेस समजा काय होतं, जसं म्हणलं तुम्हाला रेकग्नायझेशन मिळतं, रेकग्नायझेशन भेटल्यानंतर त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल काय असतं त्यांचं, जर रेकग्नायझेशन देऊन जमत नाही तर लोकांनाही गाईड केलं पाहिजे आणि तुम्हाला बघून लोकही जुळले पाहिजे. ठीक आहे, ते पण तर त्या पद्धतीने आम्ही ऑलरेडी एक सेंद्रिय शेती गट पण तयार केला आहे. आणि 10 शेतकरी जे आहेत तिथं ते कनेक्ट केलं, त्यांच्यावर पॅरल त्या प्रॅक्टिसेस चालू केल्या. 2 नंबर जसं आता अवॉर्ड दिला होता, त्याच्यानंतर 2 दिवसांनी मॅडमला परत जिल्ह्यामधनं म्हणण्यापेक्षा राज्यातनं एक शेतकरी म्हणून चर्चासत्रात ते बोललं होतं ऑर्गॅनिक फार्मिंग चर्चा. म्हणजे त्या आपण ज्या काही गोष्टी करतो ते लोकांपर्यंत आपण पोहोचायचं काम जे आहे त्या माध्यमातून होतच राहतं. आणि एक लोकांना मोटिवेट करून जास्तीत जास्त लोकांनी ह्या फील्डकडे कसं यायला पाहिजे त्याच्यावर त्या पद्धतीने काम होतंच. इथं ह्युमन रिसोर्स किती आहे, म्हणजे इथे तुम्हाला हेल्पिंग हँड? येस, टोटल माझ्या मते आपल्या 13-14 लोक करतात. 13 बाहेरची आहे अच्छा. आणि आम्ही घरातली 4 जण. अच्छा अच्छा. लागतात भरपूर मॅनपॉवर लागणार आहे. लहान म्हणजे खूप एक जास्त जण आहे. बाहेरचं पाहतो, एक जण मार्केटचं पाहतो, एक जण सेक्शन banking, केलेलं असतं. एक जण फायनान्स, म्हणजे असं सगळ्या गोष्टी. पब्लिसिटी महत्वाची. इम्प्लिमेंट्सचा वापर जास्त झाल्यामुळं मग ते सोयीचं होतं एवढ्या कमी मॅन पॉवरमध्ये. हा शेतात काम करतात 13 लोक तरी आहेत सध्या जे आहे ना रेग्युलरली, अगदी फुल टाइम कंटिन्युअसली काम करतात. सगळ्यात जास्त प्रोडक्शन कशाचं घेता तुम्ही? सध्या जर आम्ही बघितलं तर सगळ्यात मॅक्सिमम क्रॉप जर म्हटलं तर 400 झाडं नारळाचे लावलेले आहेत. मॅक्सिमम आमचं जर समजा यील्ड जर असेल सपोज नारळावरनं रेग्युलरली राहील इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू वाईज
आणि सेकंड जे राहील, जसं मागाशी म्हटलं तर देशी गोपालन हा आमचा मेन मोटो आहे. तर सेकंड थॉट्स की त्याला लागणार चारा म्हणजे गायचं खाद्य आम्हाला इथंच हे करायचं आहे, आम्हाला बाहेरून कुठलाच विकत घ्यायचं आहे. त्याच वेळेस आम्ही म्हणू शकतो की आमचं गायचं दूध हे सर्टिफाईड ऑर्गॅनिक असणार आहे. कारण ज्यावेळेस आपण आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये पिकूनच त्यांना देणार आहे, त्यामुळे मॅक्सिमम कंटेंट ऑफ फार्म जो असेल ना तो चाऱ्यासाठी असणार आमचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग जे काही तुमच्या ग्रेन्स पल्सेससाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कडधान्य म्हणा किंवा गहू, हरभरा, तूर हे सीजनल पीक असतात ते आपलं घेत राहतो. आणि ते सीजनल पिकाचं पण पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला घरात जे लागतात म्हणजे प्रत्येकाला जे आपल्या किचनमध्ये लागणाऱ्या 99% गोष्टी आम्ही आमच्या शेतात करायचा प्रयत्न करतो. हार्डली माझ्या मते अगदी खरोखर पर्सेंटेज जर म्हटलं तर 2-5% आम्हाला कधी मार्केटवर डिपेंड करावं लागतं. अदरवाईज आम्हाला शेतातल्या ताटातलं थाळी म्हटलं ज्या गोष्टी लागतात बाहेरून आपल्याकडून आणायची गरज नाही पडत. छान आदर्शच राहिले, वाढेल हळूहळू प्रमाण. घर सुद्धा जुन्या पद्धतीचंच आहे, दगडी. आम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग जर चालू केलं समजा तर त्याच्यावर त्या प्रॅक्टिस आपण म्हणजे बाहेरून आम्हाला कल्पना नव्हती मध्ये असं काही असेल. इको फ्रेंडली. मध्ये आल्यानंतर लक्षात आलं की छान. लाईटचा कमीत कमी वापर होतो. मध्ये चौक ठेवलेला आहे त्याच्यामुळे रात्री बराच प्रकाश असतो. त्याच्यासोबत हायटेक पण बाजूला केलेले आहे की सीसीटीव्ही कव्हर आहे, मोठा पण आणि घर फार्म सगळं. अच्छा, ते पण केलेलं आहे. फिल्मवर जायचं. हो हो चला. बस केलं आपल्याला. हे माझं आवडतं ठिकाण. हा प्रमाणपत्राला देवघरात ठेवलंय. आता मी आलेलो ते परवाच. पाणी येतं पावसाचं. कर्नाटक स्टाईल. प्रकाश पडावा म्हणून लाईट कमी यूज होण्यासाठी. नाही, वरतून जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा इथं पाणी येतं. नॅचरल जे असेल ते. ऑफिस दाखवतं काय मॅम? हो इथंच आमचं नेटिव्ह. उन्हाळी कामात ऑर्गॅनिक गुळ आहे ना. हो ऑर्गॅनिक गुळ. असं सॅम्पल मिळेल का थोडं चव? राजश्री आपलं तो गुळ आणि थोडंसं. आणि खूप विकण्यासाठी हे? विकण्यासाठी हे असं हे सध्या डेमो पीस आहे. आम्ही ऑर्डर घेतो आणि त्याच्यानुसार मग विकल्या जातात तिकडे. हे सगळं आपल्या घरचं. हो सगळं घरचं. त्याच्यामध्ये विकत घ्यायला काय? पैसे घेऊन काहीतरी विकत. आता सध्या नाही, आम्ही काय करतो ऑर्डरवर हे करतो. घी असेल बहुतेक पॅकिंग चालू होतं. घेऊ आपण. तुमचं कार्ड वगैरे असेल ते कधी म्हणजे ऑनलाईन भेटतं का मग? ऑनलाईन तिथंच जातं फक्त माझं त्या ग्रुपवर. अजून बाहेर ऑनलाईन नाही चालू. आता आम्ही तुमच्याशी संपर्क केला तर मग आता सर येत आहेत तिकडं पाठवता येईल. कारण की तुपासारखी गोष्ट आहे ना, असं पार्सल मध्ये पाठवायला थोडं. तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये कसं राहायचं तुमचं मॅम आता? हो, हे बन्सी गहू आणि तो सोनामोती गहू दोन्ही पण. हे भेटेल का? सध्या नाहीये काही, आता शेवट आहे ना, सगळं संपत आलेलं. मोती गहू आहे, ज्वारी नाही, सोनामोती गहू आहे. मग त्याचे तो स्पेशल आहे आमचा. आता मिळेल का तो? सुद्धा आहे का दिसलेला पॅकिंग करायला असेल. कारण तो हे दिसायला पण वेगळा असा. आणि ह्या बन्सी बघितलेला आहे मी. आणि बन्सी तर रेट याचे पण आहे. तुमच्याकडे काय रेट आहे? कोणता बन्सीचा का? 100 तो 100 आणि हा 100. बाजरी बाजरी सोनामोती. गव्हाची टेस्ट पण वेगळी आपल्याला. आणि ग्लुटेन फ्री आहे. ग्लुटेन फ्री. टेस्ट आहे वेगळी सांगणार थोडी तरी. ग्लुटेन फ्री इन द सेन्स ग्लुकोज नसतं त्यामध्ये. ग्लुटेन असतं ना गावामध्ये, त्यामुळे ते हा त्याच्यामुळे शुगर होते.
फिरायला 1 तास लागेल. आणि या अशा पद्धतीने गहू खातो ना आपण, फक्त गहू खातो. त्याचे बियाणं तयार करून मग ते शेतात परत लावतो. आणि ते डेमोसाठी ठेवलेले आहेत, बाकीचे लावायला वेगळे असतात. हे पण पाहिजे मला, कोणतं अवेलेबल होतं? आहे ते पण. आणि ही आमची लायब्ररी आणि सगळे शेतीची पुस्तकं किंवा बाकीची पण सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. दुधांची पण समजा तुम्ही दुधावर काम करताना त्याच्यासाठी तसं. आणि बाकीची गोसंस्कृती म्हणून हे याच्यावर पण जवळपास शेतीची सगळी माहिती नाव पण तुम्ही ऐकलेलं असं गोपाल मेस्त्री त्यांचं पुस्तक आहे. हे पण त्यांचं रविशंकरजीचे पण ठेवले. म्हणजे सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्यात, शेतीची जास्त आहेत. आपल्याला प्रेरणा मिळाला. गुणकारी आहार. आम्ही पान फुल काहीच वाया नाही जाऊ देत शेतात. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता माहिती दिसेल की शेतात जेव्हा फिरून आपण तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिसेल की आम्ही काही फिरून नाही देत इथलं. माझा मोबाईल कुठे? बघ बघ. कसं तर प्रोडक्ट जास्त झाले तर मग ते सेलसाठी ठेवता येतात, पण माझं वर होतच नाही तर असं आहे. सगळं लगेच आता शेवया वगैरे बनवते ना? हा आता आणि मला शेवया हे दोन्ही पाहिजे. आता हे असं शेवया आहे सध्या. मग हे काय किलो? ते 70 रुपये पाव. 70 रुपये पाव का? अर्धा. नाही जिवंत आहे ते. टाकले त्यांनी. कलर फाउंटेन म्हणजे काय? कलर असं बाहेर पडतो का? कस्टमर बघायची गरज नाही, यांच्या घरापर्यंत कस्टमर. गुळ खाल्ला का सर? टाकलं वाटलं मला ते गुळात तूप टाकलं की त्यांनी. गुळ खाल्ला? मस्त होता ना? त्यांच्याकडे जायचं बघायला आपल्याला. अरे वा, हे काय? सगळे कल्चर केविके मधून आणले होते आम्ही. अझोटोबॅक्टर साई. सगळे आपले डिस्टर्ब झाले म्हणून मग आम्हाला कल्चर टाकायचे आता ते घेऊन आलेले आहेत. हे गोकृपाचं कल्चर ठेवलेलं आहे आणि हे वेदिक कंपोजरचं कल्चर. यात फिश ऑइल बनवलेलं आहे. फिश ऑइल तर जास्त फिश आता ते सोडून ते फर्मेंट झालं. मस्त उघडा आम्ही तुम्ही नका इथे ड्रम जावं लागेल. ओके, ड्रम बघा. फोटो घ्यायचा आहे ना? घ्या घ्या घ्या. बाळांनो, कमळाचं झाड, कमळाचं फूल, सोनकमळ हे. चला भागू. तर मग ते फिक्स नव्हतं ना. आता इथं टाकायचं गोबर गॅस जीवामृतचा प्लांट डायरेक्ट त्या स्लरी आपल्याला प्रत्येकाच्या सोडता येत. आता कसं आम्ही प्रत्येक प्लॉटला टँक बनवलेत. इथं शेडमध्ये खाली 2 टँक आहेत, तिथे 1 आहे. मग त्याऐवजी इथून डायरेक्ट पाण्यासोबत जाईल नंतर पाण्यासोबत. अच्छा, गुळ गुळ खायचं का? गुळ कसे बघायला ते तुमच्याकडं? हे म्हणायलेत की नंग 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 तरी नाना. हा काय ते मिठाचा खडा आहे का सर? त्यांना चाट करण्यासाठी. चाटण. हां हां, त्याला काय असे ते वे प्रोटीन. वेगळी असते, गायांची पेंड वेगळी असते. तुम्ही ते बनवता का लगेच? इथून बाहेर पण मार्केटला पण जाते काही भेट. सध्या आमच्या पुढचे ऑर्डर आल्या तर आम्ही बनवतो.
काय त्यामध्ये काय टाकतात ते नेमकं काय पोर करायला तिथे नेमकं? आहे ना तेवढे आपण औषधी वनस्पती किंवा मग इथलं जे आपण कडधान्य धान्य घालतो त्याची लिस्ट बनवलेली आहे ती त्याच्यात मिक्स केली जाते. त्यात Percentage मध्ये गुळाचं पाणी automatic. आणि मीठ हो पर्सेंटेजवर सगळं त्यांना ठरवून दिलेलं आहे. त्या पद्धतीने तिथं मिक्स होतं पूर्ण सगळं मिक्स झालेलं मग यात आणि काय ह्याचं न्यूट्रिशियस कंटेंट वगैरे कॅल्क्युलेट केलं तुम्ही याचं? हो आहे लिस्ट आपल्याकडे? ऑइलसाठी आम्ही डायरेक्ट शेंगदाणे हां मोहरी सोयाबीन डायरेक्ट वापरतो. पहिल्यापासून कशापासून बनते म्हणजे काय प्रोसेस आहे पहिल्यापासून? याची का आपण भरडा बनवतो. भरडा, गव्हाचा भरडा. हां आम्ही त्या औषधी वनस्पती काढलेले शेतामध्ये अश्वगंधा ओवा जिरे म्हणजे ते आपल्याला घरात काही बाळंतीन झाल्यानंतर त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात पर्सेंटेज ठरवलेले त्याला किती पाहिजे मग ते सगळं मिक्स केलं जातं अगोदर खाली म्हणजे त्यांच्या पर्सेंटेजनुसार कडधान्य किती घ्यायचे त्यात भरडा किती घ्यायचा गव्हाचा मकाचा भरडा किती घ्यायचा ज्वारीचा किती घ्यायचा डाळीचा किती घ्यायचा इथं मिक्स होतं. त्यासोबत आपण ते फुटबॉल पाणी जास्त पिलं जातं. हे काही नदी फर्स्ट टाइम बघालो मी तुरटीचं. साधीच आहे का तुरटी फर्स्ट टाइम बघालो मी. आजपासून नाही बघितली कधीच नाही. तुरटी हां अजून नाही बघितली माहिती आहे का? वारक्याच्या पुतळा असते ठेवलेले साबणीसारखी तुरटी असते का? मग काय असते गार्डन फिरत येते तुरटी नसते ना बाहेर. बहुत तुरटीचे मॅडम वा खतरनाक वास यायला बरं काही तर पण या वासामध्येच आणि नाही गाईचं शेण वगैरे वगैरे गाईचं गोमूत्र गाईचं शेण आता घाण वास यायला माहिती आहे का? घाण वास यायला पण गंमत काय माहिती आहे का खरं सांगायचं झालं तर हेच शेण आपण शेतीमध्ये टाकतो आणि त्याच्यापासून आपल्याला स्वतःला सेंद्रिय खत बनवतो आहे ना मग त्यासाठी खूप बेस्ट आहे. आजोला सर आजोला क्या आहे बे? क्या आहे बे मित्र? क्या भूक लागली? मोबाईल खातो माझा? ए खा बरं बोट हा खा बोट हा का चालेल. आहे का ती पान कुठे पान ह्याचं पान हे बरं का आणि ते पकडणार ते पान आता मी खातोय है ना. सगळा मसाला तिखट लागते. शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर आपण देतो. आपल्यालाही तोटा झाला नाही पाहिजे. वेल हळद बघायला लागलोय फर्स्ट टाइम. काढतो शेवट एखादी हळद एखादी हळद काढ नाही त्यातली किती काढतो तू? मला तर माहिती नाही माहिती आहे का हे ए भाईयो हळदीचं झाड हळद अद्रक दिसायला लागली तिथं हा ना. खाऊन टाक खायच्यात हळद वा आयडिया नाही राबलेलं. दुसऱ्या मॅडम कुठे गेल्या त्या हरपल्या काय? साधी हळद प्लेन नैसर्गिक. तर हे सगळे हे करून पानाच सीताफळ पण हे सीडचं हरभरा सगळं विजय ना हे
नॉर्मल जे दोन कसं दोनच असतं ना त्याला वाण. ह्या गावाला काही चार चार आहेत म्हणजे उत्पन्न दुप्पट आहे. चार कांड आहेत का? चार कांड्यात ओंब्याला त्याच्या ओंब्याला विचारावं लागेल त्यांना. हा दोनच असतं ह्याला चार आहेत मॅडम म्हणजे उत्पन्न नवीन माणसं आलेले तो हाय गाईज. कुतूहलाने बघायला त्या नवीन दिसायला लागले ना त्यांचे मालक नाही. तो हाय गाईज. शेळ्या आहेत तुम्ही? अच्छा, मला वाटलं गाईज आहेत इथे. खेडेगाव मित्रांनो, तुम्ही देत असताना दुसरे फुलं माहिती आहे का, पण आम्ही जो फूल देतो ना त्यावेळेस हे असे फुलं देतो बघा. सर जी अभी वो सीट बनाने के लिए अच्छा सीट सिलेक्शन करते हैं, फिर उसका चाहे चिप की मशीन से चिप निकालते हैं, चाहे सिंगल बेड निकालते हैं, फिर उसको बॉस्टिन में ट्रीटमेंट करते हैं. अच्छा. और उसको कोकोपीट और कोकोपीट और बॉस्टिन में ट्रीटमेंट करके ऐसा ट्रे फिलिंग करते हैं. ट्रे में फिलिंग करते हैं. ट्रे में फिलिंग करने के बाद फिर इसको स्टेकिंग करते हैं. स्टेकिंग का छोटा से छोटा 40 या 50 का बनाते हैं ताकि फंगस अटैक आए तो उतना ही में आए, पूरे में न फैले. उसके बाद फिर वो 10 से 12 दिन उसके अंदर रहता है ताकि उसका मॉइस्चर निकले ना, मॉइस्चर बना रहे और जर्मेट हो जाता है. फिर उसको हम ओपन कर देते हैं. ओपन करने के बाद थोड़ा अगर देखते हैं कि फंगस का असर है तो फंगिसाइड मार देते हैं. 20-25 दिन में रेडी हो जाता है और फार्मर को लगाने के लिए अवेलेबल कर देते हैं. बनना है ना. हाँ, उसका कितना दो मेथड हमारा है. एक चिप मेथड है, टुकड़ा करने का. एक चिप मेथड है और एक सिंगल मेथड है. दो मेथड से करते हैं. हमारे यहाँ ऐसा काम. हाँ, हम एक करते हैं. इसमें ये भी करते हैं, दोनों करते हैं. इसमें थोड़ा नंबर ऑफ टीलर्स ज़्यादा आते हैं. अच्छा. इसमें मदर सूट तेज़ी से चलता है, इसमें कुछ टीलर्स की मात्रा कम आती है. इसमें टीलर्स ज़्यादा आते हैं. ये मदर सूट होता है जो स्टॉप हो जाता है जब सब टीलर आ जाते हैं साथ में, तब एक ही साथ सब ग्रोथ करते हैं. अच्छा. तो बहुत सारी वैरायटी है इधर. हाँ सही. हाँ, अभी 2 ही वैरायटी है. 3007 है और 3007. हाँ, और दूसरा हाँ रेगुलर. नया आया वो